नमस्कार मित्रांनो, कर्क राशीच्या व्यक्तींनो, आजचा हा व्हिडिओ अर्धवट पाहून अजिबात जाऊ नका. कारण पारंपरिक ज्योतिषी मान्यतानुसार आजचा रविवार तुमच्यासाठी एक महत्त्वाचा संकेत घेऊन आला आहे. आज घडणारी एक छोटी घटना पुढील काही दिवसांवर परिणाम करू शकते आणि अनेक कर्क राशीचे लोक ही गोष्ट वेळेत ओळखत नाहीत. आज सकाळपासून मन थोडं अस्वस्थ किंवा विचारात गुंतलेला वाटू शकतं. एखादा फोन, एखादा संदेश किंवा अचानक झालेली भेट तुमचा दिवस वेगळ्या दिशेने नेऊ शकतो. पण मित्रांनो, आज प्रत्येक गोष्ट दिसते तशीच असेल असं नाही बरं का. कारण काही लोक गोड बोलतील, पण त्यांच्या प्रत्येक शब्दावर लगेच विश्वास ठेवू नका. कोणताही महत्त्वाची निर्णय घेण्यापूर्वी एकदा शांतपणे विचार करा. विशेष म्हणजे आज दुपारनंतर वेळ काही कर्क राशीच्या व्यक्तींसाठी अधिक महत्त्वाची ठरू शकते. एखादी चांगली बातमी मिळू शकते किंवा अनेक दिवसापासून अडकलेली गोष्ट पुढे सरकण्याची चिन्ह दिसू शकतात. मात्र उतावळेपणा टाळा, कारण आज संयम राखण्याचा व्यक्तीला जास्त फायदा होऊ शकतो. ह्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत नोकरी आणि करिअरमध्ये काय संकेत आहेत, व्यवसायात कोणती संधी मिळू शकते, धनयोग आणि खर्चाबाबत काय काळजी घ्यावी, प्रेम, कुटुंब आणि आरोग्य कसे राहू शकते, आणि शेवटी एक सोपा पारंपरिक उपाय जो अनेक श्रद्धाळू आजही करतात. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी सांगितलेला उपाय अनेक कर्क राशींच्या व्यक्तींना सकारात्मक आणि मानसिक शांतता मिळण्यासाठी उपयुक्त आहे आणि वाटतो. आणि जर तुम्ही रोजच राशीभविष्य, धार्मिक माहिती आणि पारंपरिक उपाय पाहत असाल ना, तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि बेल आयकन नक्की दाबा, जेणेकरून नवीन व्हिडिओ सूचना तुम्हाला सर्वात आधी मिळेल. चला तर मग कोणताही वेळ न घालवता जाणून घेऊया 5 जुलै 2026 रविवारचा एक कर्क राशीचा संपूर्ण दिवस कसा असू शकतो. मित्रांनो, आता आपण त्या विषयाकडे येत आहोत. त्यामुळे अनेक कर्क राशीचे लोक आज थोडे विचारात पडू शकतात. कारण पारंपरिक ज्योतिष मान्यतेनुसार आज करिअर आणि व्यवसायात बाबतीत एक असा संकेत दिसत आहे जो योग्य वेळी ओळखला तर फायदेशीर ठरू शकतो. पण दुर्लक्ष केलं तर चांगली संधी हातून निसटू शकते. त्यामुळे हा भाग शेवटपर्यंत नक्की ऐका. आज कामाच्या ठिकाणी काही अनपेक्षित बदल दिसू शकतात. एखादी नवीन जबाबदारी, नवीन सूचना किंवा अचानक बदललेले नियोजन तुमच्या समोर येऊ शकते. सुरुवातीला त्यामुळे थोडा ताण जाणवेल, पण शांत राहून परिस्थिती समजून घेतली तर त्यातून मार्गही निघू शकतो. पण इथेच अनेक लोक चुकतात. भावनेच्या भरात प्रतिक्रिया देतात. आज रागाच्या भरात बोललेला एक शब्द पुढे गैरसमज निर्माण करू शकतो. त्यामुळे बोलण्यापेक्षा निरीक्षण करण्यावर भर द्या. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना आज वरिष्ठांकडून एखादे महत्त्वाचे काम दिले जाऊ शकते. हे काम कठीण वाटले तरी घाबरू नका. अनेकदा अशा जबाबदाऱ्या भविष्यातील प्रगतीचे कारण ठरतात. जर तुम्ही नवीन नोकरीच्या शोधात असाल तर आज एखादी फोन किंवा ईमेल किंवा संदेश तुमच्यासाठी आशेचा किरण ठरू शकतो. मात्र फक्त आकर्षक पगार पाहून निर्णय घेऊ नका. कामाचे स्वरूप आणि भविष्यातील संधी याचाही विचार करा. व्यवसाय करणाऱ्या कर्क राशीच्या व्यक्तींना आज ग्राहकाचे संवाद साधताना विशेष काळजी घ्यावी. जुने ग्राहक पुन्हा संपर्कात करू शकतात तुम्हाला, किंवा थांबलेला व्यवहार पुढे जाऊ शकतो. आणखी एक महत्त्वाचे संकेत, आज भागीदारीत कोणताही नवीन व्यवहार करत असाल तर सर्व अटी स्पष्ट करून घ्या. पुढे जा. छोटासा गैरसमजही पुढे मोठा प्रश्न निर्माण करू शकतो. आता विद्यार्थ्यांबद्दल बोलू. विद्यार्थ्यांसाठी आज दिवस एकाग्रता वाढवण्याचा आहे. मन सतत दुसरीकडे जात असेल तर हार मानू नका. थोडा वेळ मोबाईलपासून दूर राहून अभ्यासावर लक्ष दिल्यास चांगला परिणाम दिसू शकतो. स्पर्धा परीक्षेत तयारी करण्यासाठी आज स्वतःची चाचणी घ्यावी. कोणत्याही विषयात अजून सुधारणा करायची आहे हे आज स्पष्ट होऊ शकते. आणि मित्रांनो, या भागातील सर्वात मोठा संकेत असा आहे, आज तुमच्या समोर आलेली प्रत्येक संधी मोठ्या आवाजात येणार नाही. काही संधी अशी शांतपणे येतात आणि त्या
ओळखणारेच पुढे जातात. त्यामुळे आज कोणताही छोटा संदेश, फोन किंवा भेट दुर्लक्षित करू नका. एकूणच करिअर, व्यवसाय आणि शिक्षणाच्या बाबतीत आजचा दिवस संयम, योग्य संवाद आणि विचारपूर्वक निर्णय घेण्याचा आहे. पण पैशाच्या बाबतीत आज दिसणारा संकेत त्याहून महत्त्वाचा आहे. काही कर्क राशीचे लोक तिथेच चूक करू शकतात. पुढील भागात आपण सविस्तर जाणून घेणार आहोत आर्थिक स्थिती, धनयोग, खर्च, बचत आणि एक असा पारंपरिक उपाय जो अनेक श्रद्धाळू रविवारी करतात. मित्रांनो, आता आपण त्या विषयाकडे येत आहेत ज्याची प्रत्येकाला उत्सुकता असते. पैसा, धनयोग आणि आर्थिक स्थिती. पण आज कर्क राशी पारंपरिक ज्योतिषीय मान्यतानुसार एक असा संकेत दिसतो आहे ज्याकडे दुर्लक्ष करणारे अनेक लोक नंतर विचार करतात, थोडा संयम ठेवला असता तर बरं झालं असतं. त्यामुळं हा भाग शेवटपर्यंत नक्की ऐका. आज सकाळपासून पैशाशी संबंधित एखादा विचार सतत मनात राहू शकतो. काहींना थकलेले पैसे आठवतील, काही नवीन खरेदी इच्छा होईल, तर काही भविष्यासाठी बचत करण्याची चिंता वाटू शकते. पण इथेच एक महत्त्वाचे संकेत आहे. आज जर कोणी खूप मोठा नफा, कमी वेळात जास्त पैसे किंवा ही संधी आजच आहे असे सांगत असेल ना, तर लगेच विश्वास ठेवू नका. प्रत्येक गोष्ट पडताळून पहा, संयम ठेवा. व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीचे आज एखादा जुन्या ग्राहक पुन्हा संपर्क करू शकतो. काही दिवसांपासून अडकलेले व्यवहार पुढे सरकण्याची चिन्हे दिसू शकतात. मात्र व्यवहारात करताना सर्व अटी स्पष्ट ठेवा. नोकरी साकारणारी व्यक्तींची आज आवश्यक खर्च टाळण्याचा प्रयत्न करावा. जे आवश्यक आहे त्यालाच प्राधान्य द्या. आज केलेली छोटीशी बचत पुढील काही दिवसांनी उपयोगी पडू शकते. आणखी एक गोष्ट, जर तुम्ही कोणाला पैसे उधार देण्याचा विचार करत असाल तर भावना आणि आर्थिक निर्णय वेगळे ठेवा. आणि जर पैसे परत मिळण्याची वाट पाहत असाल तर आज त्या संदर्भात एखादी सकारात्मक हालचाल दिसू शकते. मात्र लगेच निष्कर्ष काढू नका. गुंतवणूक करण्याचा विचार करणाऱ्याची फक्त एकही माहिती विश्वास ठेवू नका. सर्व माहिती तपासा आणि गरज वाटल्यास तज्ज्ञाचा सल्ला घ्या. आता या भागात सर्वात महत्त्वाचे संकेत. आज पैसा कमावण्यापेक्षा पैसा टिकवणे अधिक महत्त्वाचे ठरू शकते. काही वेळा मोठा फायदा शोधताना माणूस छोटं पण खात्रीचं यश गमावतो. त्यामुळे आज स्थिती आणि विचारपूर्वक निर्णय घेणं अधिक फायदेशीर ठरू शकतं. पारंपरिक उपाय. रविवारी सकाळी किंवा संध्याकाळी श्रद्धेनुसार सूर्यदेवांना तांब्यात लोट्यातून पाणी अर्पण करा आणि मनापासून ओम गृह्णी सूर्याय नमः या मंत्राचा 11 किंवा 21 वेळा जप करा. अनेक श्रद्धाळूंच्या मते यामुळे मनात सकारात्मकता, आत्मविश्वास आणि निर्णय क्षमता वाढण्याची मदत होते. हा उपाय धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे.